या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानाच्या विविध प्रकारांची माहिती घेणार आहोत। त्या ज्ञानाचे एकूण 8 प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आहे सार्वभौमिक ज्ञान, दुसरा आहे प्रायोगिक किंवा अनुभव आधारित ज्ञान, तिसरा आहे सहजबोध किंवा अंतप्रज्ञा, चौथा आहे प्रदर्शित ज्ञान, पाचवा आहे संवेदी ज्ञान, सहावा आहे अधिकारात्मक ज्ञान, सातवा आहे क्रियात्मक ज्ञान आणि शेवटचं आठवं जे पाहणार आहोत आपण श्रुती ज्ञान। आता या ज्ञानामध्ये सर्वात प्रथम सार्वभौमिक ज्ञान म्हणजे काय किंवा त्या ज्ञानाचे एक पूर्णपणे आपण विश्लेषण पाहणार आहोत। तर काही असे निर्णय असतात ज्यावर एक क्षणभरही आपण संशय करू शकत नाही, जसं की भौतिकशास्त्रामधले आधारभूत सिद्धांत किंवा गणितशास्त्रामधले काही सिद्धांत। असे ज्ञानाचे अस्तित्व असलेले तत्व आहेत जे मीमांसेत असतात। ज्ञान निर्मितीसाठी एक संश्लेषणात्मक निर्णय आवश्यक असतो आणि तो सार्वभौमही असावा लागतो। या सार्वभौमिकतेचा आधार इंद्रिय नसून कार्यकारण भाव असतो आणि तो आपण अनुभवाद्वारे जाणतो। जसे की आपण गणितामध्ये त्रिकोण बघतो, त्या त्रिकोणामध्ये जर का ए बी पेक्षा मोठा आहे, बी सी पेक्षा मोठा आहे, तर नक्कीच ए हा सी पेक्षा सुद्धा मोठा असणार आहे। आता यामुळे ही माहिती खरी आहे, कारण ही तर्कवादावर आधारित आहे। त्यामुळे तर्कशास्त्रावर आधारित जो तर्क दिला जातो तार्किक नियमावर आधारित असल्याने तो वैध असतो आणि तो सार्वभौमिक ज्ञानाच्या कक्षेत येतो। अशा प्रकारे बऱ्याचशा म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत ज्यांचा आपण दैनंदिन जीवनात वापर करतो, त्या सर्व सार्वभौमिक ज्ञानाच्या कक्षेत येतात। आता ज्ञानाच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे तो प्रायोगिक किंवा त्याला आपण अनुभव आधारित ज्ञान असेही म्हणतो। प्रायोगिक ज्ञान जे अनुभवाद्वारे प्राप्त केले जाते, ते आपणास माहिती देते। उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू घेतलेली आहे, त्या वस्तूचे अमुक प्रकारचे गुण आहेत, असे ज्ञान जे आपण गृहीत धरतो ते सार्वभौमिकतेवर आधारित नसते। याची स्वीकार्यताही तर्कावर आधारित नसते, म्हणून त्यामध्ये आपण काही विशेष गुण पाहिले आहेत, ते सर्वच्या सर्व गुण त्या वस्तूत आढळतात। असे ज्ञान वैज्ञानिकही नसते। त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की जे अनुभवाने मिळालेले आहे, जे ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केलेले आहे, हे ज्ञान म्हणजे प्रायोगिक किंवा अनुभव आधारित ज्ञान होय। हे ज्ञान इंद्रियगत आणि बाह्यगत यांच्या अवलोकन, निरीक्षण व मनुष्याच्या स्वतःच्या अनुभवातून प्राप्त होत असते। त्यामुळे आपण जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना ज्ञानाचे द्वार म्हणतो। आता यामध्ये 2 प्रकार गणले जातात, एक आहे पराविद्या आणि एक दुसरी आहे अपराविद्या। पराविद्या आपण जे इंद्रियामार्फत तर्काद्वारे प्राप्त करतो ते पराविद्या आहे, आणि जे आपण आध्यात्मिक ज्ञानाशी संबंधित आहे, हे ज्ञान मानवी प्रकृतीचे सर्वोच्च ज्ञान मानतो आणि हे अपराविद्या आहे।